पुण्याच्या विशेष न्यायालयामध्ये राहुल गांधी विरुद्ध सात्यकी सावरकर, जे की विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू आहेत, त्यांनी राहुल गांधी यांनी जे सावरकरांनी माफी मागितली असं जे विधान केलेलं होतं, त्याविरोधात सात्यकी सावरकर यांनी ह्या विशेष न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता. तसा खटला सध्या सुरू आहे. परंतु काल राहुल गांधी यांची जी बाजू या न्यायालयामध्ये लढवतात ते ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी प्रुशिस सादर केलेलं होतं आणि त्यानंतर ते प्रुशिस त्यांनी मागे घेतलेलं आहे. नेमकं हा सगळं प्रकरण काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राहुल गांधी यांचे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. सर, आपण पाहिलं तर काल आपण प्रुशिस दाखल केलं होतं, परत ते मागे घेतलं, काय प्रकार आहे सगळं? आता याच्यामध्ये असं आहे की हा जो काही खटला आहे, सात्यकी सावरकर विनायक दामोदर सावरकरांचे वंशज असल्याचं त्यांनी नमूद केले. केसचं बॅकग्राऊंड असं आहे थोडक्यात की राहुल गांधीजींनी 2023मध्ये लंडन येथील डायसोपोरा इथे एक भाषण दिलं. भाषणामध्ये त्यांनी असं नमूद केलं की सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असं लिहून ठेवलं आहे की मी आणि आमची मुलं एक दिवशी चाललो होतो आणि ते चालत असताना माझ्या मित्राने एका मुस्लिम युवकाला मारलं. हे बघून मला फार आनंद वाटला. असं सावरकरजीने खुद उनके एक बुक में लिखा है असं राहुल गांधींनी लंडनला भाषण केलं 2023मध्ये. सात्यकी सावरकरांचं म्हणणं आहे की हा जो काही उल्लेख केला भाषणात हे कुठल्याच पुस्तकात सावरकरांनी लिहिलेलं नाही आणि म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी झाली. विनायक दामोदर सावरकरांची बदनामी झाली म्हणून पुण्यात खटला दाखल केला. त्यामध्ये ह्या न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आणि आता सध्या तो न्यायप्रविष्ट तो सगळा खटला आहे. खटला दाखल करताना विनायक दामोदर सावरकरांची पूर्ण वंशावळ ही सगळी वंशावळ त्यांनी न्यायालयामध्ये दाखल केली आणि मग मी मागणी केली की जशी तुम्ही विनायक सावरकरांची म्हणजे वडिलांकडची वंशावळ दाखल केली तशी तुमचे मातोश्री जे हिमानी सावरकर आहेत त्यांची देखील वंशावळ दाखल करावी. तसं माझ्या मागणीवरून हिमानी सावरकरांची वंशावळ 29 जुलै 2025ला त्यांनी त्यांच्या आईकडची वंशावळी दाखल केली. आईकडच्या वंशावळीनुसार हिमानी सावरकर या गोपाळ गोडसे यांची कन्या म्हणजे हिमानी सावरकरांच्या मातोश्री. गोपाळ गोडसे नथुराम गोडसे हे सख्खे भाऊ. गोपाळ गोडसे नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर हे गांधी हत्येमध्ये तिघही आरोपी होते. विनायक सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली होती ही वस्तुस्थिती आहे, पण नथुराम गोडसे यांना फाशी झाली होती. गोपाळ गोडसेने शिक्षा भोगून बाहेर आले होते ही देखील वस्तुस्थिती. म्हणजे ही वंशावळ सगळी रेकॉर्डवर आली. म्हणजे सावरकर गोडसे गांधी हत्या हा सगळा मी स्टडी केला. हे करत असताना सध्या दिल्लीमध्ये राहुल गांधीजींचं मोठं आंदोलन चाललं आहे. गेल्या काही महिन्यामध्ये राहुल गांधींना तुमच्या आजीसारखी तुझी कंडिशन करून टाकू असे देखील धमक्या आल्यात. परवा संसदेत आंदोलन चालू असताना पोलिसांनी त्यांना डिटेन करून ठेवलं, एका बसमध्ये कोंबून नेलं, हे सुद्धा पाहिलं आपण. आणि म्हणून एक वकील म्हणून मला असं वाटलं की शेवटी या कोर्टामध्ये त्यांना जामीन ह्या कोर्टाने दिला आहे. पुरुषीच म्हणजे की न्यायालयाच्या फक्त हे निदर्शनास आणून द्यायचं असतं की अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जसं निशस्त्र महात्मा गांधींवर हल्ला झाला, महात्मा गांधींचा खून झाला, केला कोणी नथुराम गोडसेंनी, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या वंशावळीतले हे सगळे लोक आहेत. आणि मला असं वाटलं कुठंतरी की आपल्या माणसालाही म्हणजे राहुल गांधींनाही दागा फाटका होऊ शकतो. एक वकील या भावनेतून मी ती पुरुषीच दाखल केली. म्हणजे तुमचे अशील आहेत म्हणून तुम्ही प्रुशिस दाखल केली? आमचे क्लायंट म्हणून मी ती पुरुषीच दाखल केली. पुरुषीच म्हणजे फक्त न्यायालयीन पटलावरती गोष्ट आणून ठेवायची असते की तो कायद्यातला एक प्रकार आहे की मला असं वाटतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या माणसाला दागा फटका होऊ शकतो. आणि ही सगळी वंशावळ ही सगळी पार्श्वभूमी महात्मा गांधींचं जे तत्त्व होतं सत्य अहिंसा आणि सेक्युलर धर्मनिरपेक्ष त्याच पावलावर पाऊल ठेवून सध्याचं राजकारण राहुल गांधींचं पाहिलं तर सत्य अहिंसा आणि धर्मनिरपेक्ष. राहुल गांधीजी स्वतः कोणाचा द्वेष करत नाहीत, कधी कोणाचा मत्सर करत नाहीत. सामान्य माणसासाठी जे करावं लागतं ते सगळं करतायत. आत्ता आपण पाहिलं की इलेक्शन आयोगाचा मुद्दा ज्यांनी उचलला आहे तर ह्या गोष्टीतून काही लोक नाराज असणार. आणि मला असं वाटलं की आपल्या माणसाला दागा फाटका होऊ नये आणि ह्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या न्यायालयाला माहिती असाव्यात म्हणून मी ते रेकॉर्डवर ठेवलं. एवढा त्यामध्ये उद्देश होता. आता एखाद्या खटल्यामध्ये आम्ही वकीलपत्र दाखल केल्यानंतर तो आमचा अधिकार असतो. जसं स्टेअरिंगवर जेव्हा ड्रायव्हर बसतो तर ड्रायव्हरने ती गाडी कशी चालवायची, मागचे आपले प्रवासी कसे सुखरूप पोचवायचे, तोच प्रकार असतो.
एकदा आम्ही केस हातामध्ये घेतली की आपला क्लायंट कसा सेफ राहील, त्याला ह्या केसमधनं कसं वाचवायचं, समोरच्या पार्टीने केस कशी खोटी केलेली, हे सगळे आमचे जे काही आराखडे असतात फक्त वकील म्हणून आणि केसवर फोकस करून फक्त मी त्या अनुषंगाने ती पुरुषीच दाखल केली होती. पण नंतर पुरुषीच दाखल झाली, न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केली, माध्यमातून बातम्या आल्या आणि मग दिल्लीमध्ये आमची जी काही टीम आहे त्यामध्ये सिनियर काउन्सिलत आमची चर्चा झाली की ह्या स्टेजला ती पुरुषीच आपण दाखल ठेवायची का. म्हटलं बाबा मी स्वतःहून दाखल केली होती, मी स्वतःहून ती विड्रॉ करू शकतो. मग ते सर, ही जी प्रोसेस तुम्ही दाखल केलेली होती, तुम्हाला राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आलं होतं का तुम्ही स्वतःच दाखल? वकील म्हणून तो आमचा अधिकार असतो. यामध्ये राहुल गांधींशी कुठली चर्चा नाही, राहुल गांधींनी मला इन्स्ट्रक्शन दिलेत म्हणून मी फाईल केली असाही विषय नाही. जे मला वकील म्हणून या केसमध्ये भविष्यामध्ये आपल्याला खटला चालवायचा आहे, आपला बचाव काय असला पाहिजे, आपले युक्तिवाद कसा असला पाहिजे, त्या अनुषंगाने दाखल केलेली ती एक पुरुषीच होती. त्यामध्ये राहुल गांधींचा मी तर म्हणतो काही संबंध नाही. त्यांना ते माहीत पण नसेल मी हे काय दाखल केलं आहे. माध्यमातून कळल्यावर त्यांना कळलं असेल की यांनी काहीतरी पुरुषीच केली. त्यामुळे राहुल गांधींनी सांगितली त्यांच्या म्हणण्यानुसार केली, यामध्ये काही तथ्य नाही. मला वकील म्हणून या केसमध्ये जे योग्य वाटलं तो पूर्ण माझा निर्णय होता. पण नंतर मग चर्चा झाली आणि मग काल संध्याकाळी ठरलं की मी म्हटलं बाबा मग ती विड्रॉ करतो. या पुरुषीचमुळे जर आपल्या तुमच्या राजकीय, शेवटी मी फक्त केसवर फोकस केलं होतं, राजकारण काय चाललं आहे कोणामध्ये काय ते मला काही संबंध नव्हता. पण या पुरुषीचमुळे जर आपल्याला असं काही वाटत असेल ती विड्रॉ करू शकतो. आता पुरुषीच म्हणजे काय, त्यामध्ये विनंती नसती, अर्ज केला तर त्यात प्रेयर असते. पुरुषीच म्हणजे आम्ही फक्त कोर्टाच्या पटलावर ज्युडिशियल रेकॉर्डवर ते आणलं आणि जर मला असं वाटलं की मला ते काही ते प्रेस करायचं नाही, आता ह्या स्टेजला ते आम्ही विड्रॉ करतोय, नॉट प्रेस करतोय, त्यामुळे न्यायालय पण काय म्हणत नाही. सर, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर न्यायालय काही सुरक्षा वगैरे देत असतं का, म्हणजे क्लायंटला? फक्त ह्या कोर्टाच्या जाणीवेपोटी की ह्या न्यायालयाला माहिती असावं की असं असं बॅकग्राऊंड आहे, यामध्ये आम्ही काय सिक्युरिटी मागितली नव्हती किंवा कोर्ट काय सिक्युरिटी देणार होते असा विषय नव्हता. फक्त कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्याला म्हणतात पुरुषीस. आणि पुरुषीसमध्ये आमची विनंती असते की ज्युडिशियल नोट मे काइंडली बी टेकन, म्हणजे न्यायिक नोंद ह्याची घ्यावी. आमची पुरुषीस ॲक्सेप्ट केली म्हणजे ते कोर्टाने नोंद घेतली. काही घडामोडी घडल्या असतात तर ते पुढं त्याचा कसा वापर होला नंतरचा भाग आहे. अर्ज असतं तर त्यात विनंती असते, मग ते कोर्टाला मग सगळ्या त्या आमची विनंती मान्य करायची नाही करायची हा कोर्टाचा अधिकार आहे. त्यामुळे ती पुरुषीच फक्त होती. त्या पुरुषीसला अनुसरून आज सकाळी न्यायालयासमोर मी गेलो. हे आज न्यायालय काही लिस्टेड नाही, प्रकरण बॉर्डर घ्यावं आणि ही आमची पुरुषीच. काल जी काही मी पुरुषीच दाखल केली त्याला निशाने 89 पडला होता, ते मी स्वतःहून विड्रॉ करतोय. साहेब म्हणले तुमची मर्जी, त्याप्रमाणे ॲक्सेप्ट केलं. एकदा ती पुरुषीच ॲक्सेप्ट झाली म्हणजे कालची पुरुषीच रेकॉर्डवरची विड्रॉ झाली म्हणजे ती कोर्टापुढंच असते. पण त्याला कायद्याच्या भाषेमध्ये त्याला पॉवर कुठली राहिली नाही, ते फक्त एक डॉक्युमेंट म्हणून कोर्टापुढं राहिलं. पण आमची जी काही विनंती होती ती आम्ही ती विड्रॉ केली. त्यामुळे काल केलेला विषय तो हा सगळा संपलेला आहे. काल केलेला विषय आज सगळा संपलेला आहे. सर, सध्या ही राहुल गांधी विरुद्ध सात्यकी सावरकर हा जो खटला आहे तो सध्या कोणत्या स्टेजला आहे? आता हा खटला मागच्या 2 तारखेपूर्वी राहुल गांधींचा प्ली स्वतः मी रेकॉर्ड केला की आम्हाला हा गुन्हा काय मान्य नाही. आता एकदा सात्यकी सावरकरने खटला दाखल केला की खटला सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी ही फिर्यादीची असते. आज आम्हाला आरोपी केलं आहे, आमच्यावर आरोपी म्हणजे आमचा बचाव पक्ष. तर ह्या केसमध्ये फिर्यादीची केस शाबूत करायची असती आणि ती केस कशी खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी कायद्याने बचाव पक्षाला पूर्ण अधिकार दिलेला आहे. फक्त लंडनमध्ये भाषण केलं आणि म्हणून बदनामी झाली तेवढ्या मुद्द्यापुरतीच उलट तपास घ्यावा असं नाही आहे. मुळातच ही केस सगळी इतिहासातल्या घडामोडींवर आहे. सावरकर, गोडसे, महात्मा गांधी, मग या घडलेल्या घडामोडी, मग ब्रिटिश त्यांनी केलेला पत्रव्यवहार, अनेक त्यामध्ये कंगोरे आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना बचाव पक्षाला विचारायचा पूर्ण कायद्याने अधिकार आहे. आणि म्हणून आता हे प्रकरण साक्ष्य पुराव्यासाठी फिक्स केलेलं आहे. 10 सप्टेंबर 2025ला पुढची सुनावणी. त्या दिवशी जर खटला सुरू झाला तर सात्यकी सावरकरांना सर तपासणी करावी लागणार, चिप त्याला म्हणतात. आणि त्यांची झाली की आमचा उलट तपास, त्याला म्हणतात क्रॉस एक्झामिनेशन. ह्यासाठी ते आता प्रलंबित आहे. जर त्या दिवशी सुरू झाला तर आमची खटला चालवायला तयारी आहे. अर्थात हे होते राहुल गांधी यांचे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी जी ज्युडिशियल प्रोसेस दाखल केलेली होती ती त्यांनी आज मागे घेतलेली आहे. कोर्टानं सुद्धा तशी त्यांना परवानगी दिलेली आहे. खरं तर ज्या पद्धतीचं सध्या देशामध्ये वातावरण आहे त्यामुळे मी स्वतःहून ही प्रोसेस दाखल केलेली होती आणि त्यानंतर आता मी मागे घेतलेली आहे, असं ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.